प्रॉब्लेम सेट फर्स्ट मतलब 9th नंबरचा प्रॉब्लेम आहे 9th नंबरचा. तर टेक्स्टबुक जवळ हे झालं ॲक्च्युली दिलेलं काय क्वेश्चन काय आहे हा राईट द अँटिसिडेंट दॅट मीन्स स्टेटमेंटमधला गिवन पार्ट अँड द कॉन्सिक्युएंट म्हणजे जी गोष्ट आपल्याला प्रूव्ह करायची आहे टू प्रूव्ह पार्ट त्याला आपण इन द फॉलोइंग स्टेटमेंट म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटवरून जो काही व्हॉट एव्हर द स्टेटमेंट इज गिवन हिअर वी हॅव टू राईट द गिवन अँड द टू प्रूव्ह गिवन आणि टू प्रूव्ह लिहायचा मी स्टेटमेंट या ठिकाणी लिहून घेतो इफ if all sides of a triangle are congruent then if all sides of a triangle are congruent then its all angles are congruent. ठीक है स्टेटमेंट काय आहे if all sides of a triangle are congruent then its all angles are congruent. म्हणजे याचा अर्थ असा होतो if supposed to be there is one triangle if they are all sides congruent if they are all sides congruent then their all angles are also congruent to each other. So that is the statement हे झालं स्टेटमेंट आणि आपल्याला म्हणत आहे देनच्या अगोदरचा पार्ट म्हणजे इफच्या नंतरचा आणि देनच्या अगोदरचा म्हणजे हा पार्ट इफच्या नंतर आणि देनच्या अगोदरचा पार्ट हा याला आपण काय म्हणत असतो याला आपण काय म्हणतो अँटिसिडेंट आणि देनच्या नंतरचा जो पार्ट आहे याला कॉन्सिक्वेंट. अँटिसिडेंट म्हणजे हा झाला गिवन पार्ट आणि हा झाला पूर्ण त्याचा टू प्रूव्ह पार्ट. बघा आता गिवन काय दिलेलं आहे आणि फिगर ही कॅल्क्युलेट काढली जात असते. फिगर ही नेहमी गिवन पार्ट वरून कॅल्क्युलेट आपण करतो जनरली. तर या ठिकाणी काय म्हणताय ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट म्हणजे मला असा ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. सपोज दिस वन इज अ ट्रायंगल whose all sides are congruent. Let's suppose to be ABC is a triangle in which AB is congruent to BC is congruent to AC. So that is the given thing. म्हणजे या ठिकाणी मला गिवन पार्ट मध्ये लिहायला आहे गिवन ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. साइड्स कोणकोणत्या साइड आहेत AB is congruent to the BC is congruent to the AC. That's it. हा गिवन पार्ट आहे म्हणजे वर्ड मध्ये लिहायची गरज नाही. AB is congruent to BC is congruent to AC. तसंच याचा टू प्रूव्ह पार्ट टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आहे मला if all sides are congruent then their all angles are congruent. म्हणजे या ठिकाणी मला म्हणता येईल टू प्रूव्ह मध्ये म्हणजे मला काय प्रूव्ह करायचं आहे अँगल A is congruent to the angle B is congruent to the angle C. चल सॉल्व बस एवढंच करायचं आहे एवढंच लिहायचं आहे. ठीक आहे. तर त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे एक मिनिट त्याचं दुसरं स्टेटमेंट आहे द डायगोनल ऑफ ए पॅरलेलोग्राम बायसेक्ट ईच अदर. हे फर्स्ट आणि हे सेकंड द डायगोनल ऑफ पॅरलेलोग्राम काय बायसेक्ट ईच अदर bisect each other. स्टेटमेंट दिलं the diagonal of a parallelogram bisect each other. म्हणजे याचा अर्थ असा आता या ठिकाणी हे स्टेटमेंट वेगळ्या पद्धतीचं याला कंडिशनल स्टेटमेंट असं म्हटलं जातं. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे इफ जर असं असेल तर तसं होतं म्हणजे इफ दे ज्यात असते त्याला कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणतात. हे जनरल स्टेटमेंट आहे याच्यात इफ देम नाही आहे. हे जनरल स्टेटमेंट. मग या स्टेटमेंटचं गिवन आणि टू प्रूव्ह कसं ओळखायचं तर याच्यात हे सिंपल आहे द डायगोनल ऑफ ए पॅरलेलोग्राम बायसेक्ट ईच अदर. याचं कंडिशनल स्टेटमेंट जर बनवतो म्हटलं तर अशा पद्धतीने इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ parallelogram then
इट्स डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. म्हणजे याचं कंडिशनल स्टेटमेंट जर आपण बनवतो म्हटलं, कंडिशनल स्टेटमेंट असं वरती बनेल. द quadrilateral is a parallelogram if the quadrilateral is a parallelogram, then म्हणजे हा जर quadrilateral parallel एखादा quadrilateral जर parallelogram असेल, then its diagonal is bisect each other. Then its diagonal bisect each other. Bisect each other. ठीक आहे. आता या ठिकाणी सरळ सरळ हिशोब आहे. इफच्या नंतर आणि देनच्या अगोदरचा हा जो पार्ट आहे हा गिवन पार्ट आहे. गिवन पार्ट मध्ये काय म्हटलं की quadrilateral इज अ पॅरललोग्राम, म्हणजे असा quadrilateral आहे की तो पॅरललोग्राम आहे, है की. आणि टू प्रूव्ह मध्ये काय, इट्स डायगोनल बायसेक्ट इच अदर. इट्स डायगोनल बायसेक्ट इच अदर म्हणजे तिच्या डायगोनल बायसेक्ट प्रूव्ह आहे. म्हणजे फिगर अशा पद्धतीने आहे. हा quadrilateral मला इथे ड्रॉ करावा लागेल, पण हा quadrilateral कसा असला पाहिजे, पॅरललोग्राम. So quadrilateral ABCD is a parallelogram. म्हणून या ठिकाणी या स्टेटमेंटच्या गिवन मध्ये लिहितो. काय गिवन आहे याचा? गिवन सिंपल मध्ये quadrilateral ABCD is a parallelogram. That's it. ते गिवन टू प्रूव्ह. आता फिगर कम्प्लीट आहे, पण गिवन लिहून टाकतो कारण गिवन एवढंच होतं. टू प्रूव्ह काय म्हटलं, देन त्याचा पार्ट टू प्रूव्ह असतो. इट्स डायगोनल बायसेक्ट इच अदर, म्हणजे डायगोनल काढायला लागेल. AC and BD both diagonal intersect at point P. Okay, both diagonal intersect at point P. They are diagonal bisect each other. डायगोनल स्वतः एकमेकाला बायसेक्ट करतात. म्हणजे काय, ज्या पॉइंट पाशी ते इंटरसेक्ट होतात त्या पॉइंट पाशी स्वतःचे दोन इक्वल पार्ट करतात. म्हणजे AC या डायगोनलचे दोन कॉन्ग्रुएंट पार्ट्स आहेत. कोणते कोणते, AP आणि PC. हा पहिला भाग. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी मला म्हणता येईल हियर AC इज कॉन्ग्रुएंट, sorry not AC, that is AP is congruent to the PC. AP PC ला कॉन्ग्रुएंट आहे. तसंच दुसरे डायगोनल आहे BD. या दुसऱ्या डायगोनलचे सुद्धा दोन पार्ट होतात, BP आणि PD. हे दोन्ही एकमेकाला इक्वल आहेत. म्हणजे या ठिकाणी टू प्रूव्ह मध्ये हे सुद्धा मला प्रूव्ह करायचं आहे की BP हे कॉन्ग्रुएंट आहे कोणाला, PD ला. सो दॅट इज द टू. तर अशा पद्धतीने हा 9th क्वेश्चन आहे. तसाच त्याचा एक अजून क्वेश्चन मी सिम्प्लिफाय करून देतो. स्टार वाला 10th नंबरचा. बघूया पहा. लक्ष झालं ना, पाहून घ्या. मोडतो. 10th नंबरचा क्वेश्चन आहे त्यातलाच. टेन्थ नंबर मध्ये काय म्हटलेलं आहे क्वेश्चन, काळजीपूर्वक पहिले वाचून घेऊ. ड्रॉ अ लेबल्ड फिगर showing information in each of the following statement and write the antecedent and the consequent. या ठिकाणी वरच्या आपण 9th प्रॉब्लेम जे पाहला तो खूप डिटेल घेतला, लक्षात घ्या. तेवढं लिहिलं नसतं तरी चाललं असतं, पण असं लिहिलं केव्हाही बेटर आहे. आता याच्यात काय म्हटलेलं आहे, फिगर तर ड्रॉ करायचीच आहे, पण इन इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट राईट द अँटिसिडेंट अँड द कॉन्सिक्वेंट. म्हणजे गिवन आणि टू सुद्धा लिहायचं. पहिलं स्टेटमेंट आहे, लक्षात घ्या. टू इक्विलॅटरल ट्रायंगल आर सिमिलर. टू इक्विलॅटरल ट्रायंगल आर सिमिलर. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, टू इक्विलॅटरल ट्रायंगल आर सिमिलर. म्हणजे दोन इक्विलॅटरल ट्रायंगल जर असेल, इफ टू डिफरंट इक्विलॅटरल आर देयर सपोज टू बी, देन डेफिनेटली दे आर सिमिलर असते. जसं मी या ठिकाणी काढतो, हा एक ट्रायंगल काढतो.
here the triangle ABC. फिगर काढायला पाहिजे लक्षात. हा एक ट्रायंगल ABC आहे आणि दुसरा ट्रायंगल काढतो. आता ABC मध्ये AB इक्विलॅटरल आहे. हा कोणता ट्रायंगल आहे? इक्विलॅटरल आहे. इक्विलॅटरल आहे म्हणजे सगळ्या साइड कॉन्ग्रुएंट. AB BC आणि AC ह्या तिन्ही साइड एकमेकाला कॉन्ग्रुएंट. दुसरा ट्रायंगल काढतो. Suppose here is another triangle PQR. PQR. In this, here also PQ is congruent to the QR is congruent to the PR. म्हणजे याच्या सुद्धा तिन्ही साइड एकमेकाला काय कॉन्ग्रुएंट आहे. आता टू इक्विलॅटरल ट्रायंगल. आता याचं स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंट कसं बनेल याचं? त्याचं कंडिशनल स्टेटमेंट जर आपण म्हणतो म्हटलं तर कसं आहे? If the two triangles are equilateral, then they are similar. लक्षात पुन्हा एकदा सांगतो. If two triangles are equilateral, then they are similar. याचं कंडिशनल स्टेटमेंट असं बनेल. आणि म्हणून या ठिकाणी टू प्रूव्ह मध्ये मला काय लिहिते? सॉरी, पहिले गिवन देत असतो. गिवन फिगर लक्षात घ्या. स्टेटमेंट वरून फिगर, फिगर वरून गिवन आणि नंतर टू. गिवन काय आहे की ट्रायंगल ABC and triangle PQR are equilateral triangle. Equilateral triangle हे गिवन आहे की ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे दोन्ही इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आणि जर हे दोन्ही इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर काय असते? दे आर सिमिलर. सो टू प्रूव्ह मध्ये मला लिहायला लागेल. टू प्रूव्ह मध्ये लिहितो ट्रायंगल ABC is similar to the triangle PQR. It is a sign of similarity. लक्षात घ्या. Triangle ABC is similar to the triangle PQR. Similarity लास्ट ईयर हे तुमची 8 ला झाली असेल तर त्याची नसेल झाली तर हे साइन लक्षात घ्यायचं. साइन कशाचा आहे? सिमिलॅरिटीचा. सिमिलॅरिटीचा साइन आहे लक्षात घ्या. सिमिलर ट्रायंगल आपल्याला समोर पाहायचं आहे. समोर मला वाटते कुठेतरी या चॅप्टर मध्ये आहे. यस, थर्ड चॅप्टर मध्ये ट्रायंगलची सिमिलॅरिटी दिलेली आहे. ॲक्च्युअली स्टेटमेंट असं पहा. त्यानंतर काय म्हणते त्याचा सेकंड आहे. त्याला फर्स्ट 10th मधलं फर्स्ट आहे. आता 10th मधलं सेकंड नंबर काय म्हटलेलं आहे? if two angle in a linear pair are congruent. स्टेटमेंट वर लक्ष ठेवायचं तुम्ही. मी लिहित नाही एवढं मोठं स्टेटमेंट. if angle in a linear pair are congruent then each of them is a right angle. त्याचं म्हणणं काय? if the linear pair angles are congruent to each other then each of measure is equal to 90 degree. That means they are right angle. आता linear pair म्हणजे काय हे आपल्याला माहित असलं पाहिजे. What do you mean by the linear pair? linear pair ची डेफिनेशन डोक्यात तुमच्याच ठेवा. मी सांगतो linear pair म्हणजे. linear pair दोन वेगवेगळ्या पद्धतीने डेफिनेशन बनवतात. मी स्टँडर्ड डेफिनेशन सांगतो. The adjacent angles whose adjacent angle whose sum is 180 then it is a linear pair. लक्षात घ्या. adjacent angle whose sum is 180 it is a linear pair angle. पण इथं adjacent angle हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या. नाहीतर linear pair ची डेफिनेशन ब्रॉड डेफिनेशन सांगतो. the angle pair in which one arc is common and remaining arc like a opposite ray or like a line. म्हणजे एक opposite ray सारखी असतात किंवा लाईन सारखी असतात. तर सो दिस इज द डेफिनेशन. पुन्हा सांगतो. लिनियर पेअर अँगल कसे असतात? जसं मी मुद्दाम दुसरी फिगर काढतो तसं ABC आणि ABD. आता या ठिकाणी हे दोन्ही अँगल पहा कसे आहे. अँगल ABD
आणि अँगल सी आणि एबीडी या दोन्ही अँगलची AB ही एक आर्म कॉमन आहे, AB ही एक आर्म कॉमन आहे आणि उरलेल्या त्या दोन आर्म आहेत कोणत्या, या अँगलची दुसरी आर्म कोणती BC, या अँगलची दुसरी आर्म कोणती BD. ह्या दोन्ही आर्म अपोजिट रे सारख्या बिहेव करून राहिलेले आहेत, ते बिहेव्स लाईक द अपोजिट रे किंवा एका लाईन सारखे दिसून राहिलेले आहे की नाही. तर म्हणून या अँगल पेअरला लिनियर पेअर अँगल असं म्हणतात. पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतो. द अँगल पेअर इन विच वन आर्म इज कॉमन and remaining arms like a opposite ray, such an angle pair called as linear pair angle. आता statement आहे here, if angles in a linear pair are congruent, then each of them is a right angle. आता त्याचं असं म्हणणं आहे. आता हे जे लिनियर पेअर आपण काढून टाकतो याच्यातले दोन्ही अँगल जर सपोज राईट आहे, कॉन्ग्रुएंट असेल, दोन्ही अँगल एकमेकाला काय असेल, कॉन्ग्रुएंट असेल, then each of them is a right angle. म्हणजे फिगर मांडली अशी आहे, A B C आणि A B D. आता या ठिकाणी इथे दोन्ही अँगल राईट अँगल आहे असं मी म्हणत नाही आहे. दोन्ही अँगल एकमेकाला कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे हा अँगल याला कॉन्ग्रुएंट आहे. जर हे दोन अँगल एकमेकाला कॉन्ग्रुएंट असेल म्हणजे लिनियर पेअर मध्ये हे दोन्ही अँगल जर एकमेकाला कॉन्ग्रुएंट असेल तर दोन्ही अँगलचं मेजर हे प्रत्येकी 90 डिग्री असते. ओके, म्हणून याचं गिवन काय आहे, गिवन मध्ये हियर गिवन मध्ये दोन गोष्टी लिहाव्या लागते पहा. अँगल ABC and angle ADB are linear pair angle. Linear pair angle हे पहिलं गिवन आहे. याचं फक्त दोन अँगल कॉन्ग्रुएंट लिहून चालत नाही. पहिले महत्त्वाची गोष्ट काय घ्यावी लागते की हे दोन्ही बॉल लिनियर पेअर अँगल आहे, ABC आणि ADB. आणि गिवन मधला दुसरा पार्ट आहे अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल ABD. आणि हे दोन्ही अँगल एकमेकाला काय कॉन्ग्रुएंट आहे. आणि टू प्रूव्ह मध्ये राहणार, टू प्रूव्ह किंवा प्रूव्ह दॅट मध्ये मला लिहिता येईल की हियर अँगल ABC इज इक्वल टू अँगल ADB इज इक्वल टू 90. ह्या दोन्ही अँगलचं मेजर प्रत्येकी किती आहे, 90 डिग्री आहे. सो दॅट इज द टू प्रूव्ह पार्ट. ओके, त्यानंतर तिसरं 10th मधलं थर्ड आहे. 10th मधलं थर्ड कसं केलेलं आहे पहा. मधलं थर्ड म्हणतो मी. इफ द अल्टिट्यूड ड्रॉन ऑन टू साइड ऑफ ए ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट then those two sides are congruent. म्हणजे स्टेटमेंटचा मीनिंग लक्षात घ्या. याचा समजा मी फिगरवरून समजून सांगतो तुम्हाला ना. सपोज दिस वन इज हा एक ट्रायंगल आहे सपोज ABC. आता इथं काही शब्दांचे अर्थ आपल्याला कळले पाहिजे. काय म्हणतात त्याला, if the altitude drawn on two sides of a triangle are congruent, then those two sides are congruent. सगळ्यात पहिले तर altitude म्हणजे काय माहिती पाहिजे. कोणत्याही ट्रायंगलचा अल्टिट्यूड म्हणजे काय, तर ट्रायंगलच्या व्हर्टेक्स पासून, समजा हा ट्रायंगल PQR आहे, या कोणत्याही व्हर्टेक्स पासून त्याच्या अपोजिट साइडवर ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर म्हणजे QT हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला मी त्याच्या अपोजिट साइडवर, म्हणून QT ला मला काय म्हणता येईल, अल्टिट्यूड. ठीक आहे, तर तीन अल्टिट्यूड मला ड्रॉ करता येईल. सो P पासून P या व्हर्टेक्स पासून ड्रॉ केला परपेंडिक्युलर तर तो असा आहे, आणि R पासून अल्टिट्यूड ड्रॉ केला तर तो अशा पद्धतीने आहे. ठीक आहे, सो अल्टिट्यूड मीन्स अ परपेंडिक्युलर ड्रॉन
फ्रॉम द वर्टेक्स, बट वेअर पुढे इट्स अपोजिट साइड. म्हणजे अल्टिट्यूड म्हणजे काय, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द वर्टेक्स टू इट्स अपोजिट साइड. मग आता या ठिकाणी त्याचं असं म्हणणं आहे, त्याचं म्हणणं काय आहे की या ट्रायंगल मध्ये जर मी दोन अल्टिट्यूड ड्रॉ केले आणि त्या दोन्ही अल्टिट्यूडची लेंथ जर इक्वल असेल, तर ज्या साइडवरती अल्टिट्यूड ड्रॉ केलेले आहे त्या दोन्ही साइड सुद्धा एकमेकाला कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे या ठिकाणी बी या पॉइंट पासून मी एक अल्टिट्यूड ड्रॉ करतो. सो दिस वन इज अ अल्टिट्यूड बीडी. बीडी इज अ वन ऑफ द अल्टिट्यूड. म्हणजे गिवन मध्ये मला या ठिकाणी हे सुद्धा लिहावं लागेल. गिवन मध्ये काय लिहावं लागेल, इन ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी मध्ये बीडी परपेंडिक्युलर टू द एसी. बीडी हा अल्टिट्यूड ड्रॉ केलेला आहे कशावर, एसी वर. त्याचबरोबर सी या व्हर्टेक्स पासून एक अल्टिट्यूड ड्रॉ केलेला आहे अशा पद्धतीने. सीई, सीई इज परपेंडिक्युलर टू द एबी. सी कशावर ड्रॉ केला आहे, एबी वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ठीक आहे. तर हे दोन्ही अल्टिट्यूड झाले. कोणकोणते अल्टिट्यूड झाले, बीडी आणि सी. आणि हे दोन्ही अल्टिट्यूड जर एकमेकाला कॉन्ग्रुएंट असेल, म्हणजे बीडी हा कॉन्ग्रुएंट असेल सीई ला, तर देन म्हणजे काय, टू प्रूव्ह आता समोर लिहायला लागला. देन तर ज्या साइडवर हे अल्टिट्यूड ड्रॉ केलेले आहे, जसा बीडी हा अल्टिट्यूड कोणत्या साइडवर ड्रॉ केलेला आहे, एसी वर. सीई हा अल्टिट्यूड कोणत्या साइडवर ड्रॉ केलेला आहे, एबी वर. तर जर अल्टिट्यूड एकमेकाला कॉन्ग्रुएंट असेल, इक्वल लेंथ असेल, तर ज्या साइडवर ड्रॉ केलेली आहे म्हणजेच एबी एसी ही कॉन्ग्रुएंट आहे कोणाला, एबी ला. सो बोथ साइड्स आर कॉन्ग्रुएंट टू ईच अदर. सो एसी इज कॉन्ग्रुएंट टू एबी. हा झाला टू पार्ट. लक्षात आलं, प्रॉब्लेम सेट मध्ये हे दोन्ही प्रॉब्लेम शेवटी दोन दिले आहे. प्रॉब्लेम